श्री स्वामी समर्थ. गुरुवार महालक्ष्मीची कथा. श्री महालक्ष्मी कृपा आपल्यावर व्हावे, तिनं आपल्या घरात सतत वास करावे, पैसा, शांती, समाधान, सुख घरात नांदावे म्हणून महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातले सर्व इच्छा पूर्ण होतात. महालक्ष्मीचे अनेक नावे, अनेक रूपे आहेत. राजलक्ष्मी, सावित्री, महालक्ष्मी, राधिका, चंद्रिका असे ह्या अनेक प्रकारचे नावे श्री महालक्ष्मी ओळखले जातात. महालक्ष्मीची कथा. तिथे एक राजा राज्य करत होता आणि त्यांनी भद्रसेवा, तो सूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. 4 वेद आणि 6 शास्त्र, 18 पुराणे त्याचे ज्ञान त्याला होते. अशा त्या राजाचे राणीचे नाव होते सुरचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठा होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होते, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीने कन्याचे नाव होते शांबाला. एकदा देवीच्या मनात आले आपल्या राजाच्या राजप्रती राहावे आणि राजा राणीला सुखी होईल. त्यांना काय हवे काय नको ते बघायला जावे. सुख शांती गरिबाकडे राहिली तर सगळ्यांना संपत्तीचं ते एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचं रूप घेतले आणि फाटकी ओसरली आली आणि आधाराची काठी घेतली आणि ती काठी टेकत टेकत राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली आणि म्हणाली, कोण ग तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवंय तुला? म्हातारीचे रूप बघितलेलं महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, दोडक्याहून आले तुझ्या ह्या राणीला भेटायला. बोले, कुठे गेली तुझी राणी? राणीसाहेब महालात आहे. त्यांना सांगायला गेलं तर त्या माझ्यावर रागवतील. तुला कशा भेटतील हे तुझा अवतार पाहून आणि तुझ्या ह्या इथंच तू थांब थोड्या वेळ. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एक वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांचे भांडणे होत होते आणि त्या भांडणात तिला त्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ही अवस्था पाहून मला तिची दया आली आणि मी ऐश्वर्य, सुख, संपत्ती देणारी महालक्ष्मीचे व्रत सांगितले. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिची दारिद्र्य संपली आणि तिच्या घरी सुख संपत्ती भरभरून आले. जीवनात आनंद झाला आणि मृत्यूनंतर महालक्ष्मीने व्रत ही विसरली. लक्ष्मी लोकात वैभवात ती राहिली. जन्माचे तिच्या मागच्या जन्म सगळं विसरली. देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर बसली. म्हातारीने बोलणे ऐकून दासीला मनात निर्माण झाले की आपण या म्हातारीकडून काहीतरी शिकावं. मला सांगता का हे व्रत? मी पण करीन. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली आणि मग ती उठली. काठी टेकीत टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरतरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि इथं कोण आली ग तू? आणि तिने हे हो. म्हातारीला राग आला आणि ती रागानेच लक्ष्मीच्या घरातून निघले. राणीला कळले नाही की राणीचा उर्मटपणा पाहून महालक्ष्मी तिथं थांबणार नाही आणि तिचं स्वस्थही बिघडले. राजाच्या राणीला महालात म्हातारी निघणार तेव्हाच एक मुलगी लगबगीना खाली आली. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने या म्हातारीला नमस्कार केला आणि कळकळून म्हणाली, आजी रागवू नको. माझी ही आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा कर. मी तुमच्या पाया पडते. राजकन्याचे हे बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीने तिची दया आली आणि तिने शांबाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार. पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले. तिथं सुधारली आणि दासीपणा सोडून ती संसार सुखाचा करू लागली. राजकन्या शांबालाने भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले आणि सगळे नियमधर्म पाळून दर गुरुवारी हे व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं. लवकरच शांबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजात मालधाराशी राजपुत्राशी झाला. तिचे वैभव पाहून महालक्ष्मीच्या प्रभावाने तिचा संसार सुखी समाधान चालू होता. थोडक्यात म्हणजे जे कोणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने केली मनोभावाने करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन तिच्यावर कृपा होईल. श्रीमंत असल्याशिवाय माणसाचे उतू मातू नये. श्रीमंत असल्यावर माणसाने उतू मातू नये. श्री महालक्ष्मीचे व्रत करावे. देवीने मनात चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील आणि तुमची मनोकामना पूर्ण करील. महालक्ष्मीची ही कथा.
कहाणी गुरुवाची सफलपूर्ण श्री ओम महालक्ष्मी. ओम शांती शांती. महालक्ष्मीची कहाणी.